मी निश्चित एवढं सांगेन की मी आता प्रचारादरम्यान फिरत असतो. गावागावामध्ये लोकांच्याकडून मला अशी माहिती मिळते की तुम्ही जर आमच्या पक्षाला मत दिलं नाही तर निश्चितपणे आम्ही तुमचा ऊस घेऊन जाणार नाही, स्वराज्य संस्थेमध्ये तुमची कामं आहेत ते आम्ही करणार नाही, अशा पद्धतीचं त्या लोकांना धमकी दिली जाते असं निश्चितपणे लोकांच्याकडून मला समजते. हे चांगली बाब नाही. शेवटी प्रत्येकाला मत देण्याचा अधिकार लोकशाही पद्धतीचा आहे. निश्चितपणे तुमचे विचार त्यांना सांगा. तुम्ही तुमच्या स्वराज्य संस्थेतून काय मदत करताय, ऊस कारखाना शेतकऱ्यांच्यासाठी आहे आणि त्यांना अशा पद्धतीत धमकी देऊन किंवा तुम्हाला कारखान्यावर कामाला आहात, तुम्हाला अशा पद्धतीचं फिरता येणार नाही, हे पद्धतीनं बोलणं मला वाटतं योग्य नाही असं मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन. तर लोकांनी ह्या गोष्टीला न दबता आपलं मतदान 7 तारखेला करावं आणि धनुष्यबाण नाव करावं या ठिकाणी मी एवढंच आवर्जून सांगेन. आणि लोकांनी चांगल्या पद्धतीने मतदान करून आम्हाला विजयी करावं आणि निश्चितपणे तुमच्या सगळे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. गावामध्ये ज्या काय अडीअडचणी आता मी समजून घेतो आहे. काही ठिकाणी गावातील इंटरनल रस्ते, घराघरातून जाणारे रस्ते आहेत, त्याच्यामध्ये घरगुती किंवा भावकीतले वाद आहेत किंवा तिथून रस्ता एकमेकाला दिला जात नाही, तर त्यांना एकत्रित करून त्यांना विचारविनिमय करून त्या ठिकाणी रस्ते बनवण्याचा इंटरनल करेन. पाणी रस्त्याचे काही ठिकाणी समस्या आहेत, तेही लोक मला शेतकरी बोलून दाखवत आहेत. त्यांना शेतापर्यंत व्यवस्थित गाड्या किंवा जाऊन तिथलं शेतमाल घरापर्यंत किंवा मार्केटपर्यंत नेण्याला अडचण होते. अशा अनेक आरोग्याच्या प्रश्न आहेत. त्याच पद्धतीनं शैक्षणिक काही समस्या सांगतायत. तर ह्या गोष्टीचा जास्तीत जास्त निपटारा करण्याचा मी प्रयत्न करेन.